21 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ना तरी देहो गेलिया पाठी देहाधिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या का बीज मुद्रे अंतू थोके तरू समजतू का वस्त्रपणे तंतू दशेरा हे तैसे सांडूनिया स्थूळधर्म महाभूते भूतग्राम लया जाते सूक्ष्म होऊनी जेते अर्जुना तया नावे अव्यक्त हे जा नावे आता एके आगवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन इये जाणे ज्ञान करणे पाचे इये तत्व मेळा पंकी सुख दुःखाची उकीविकी बुद्धी करीते मुखी पाच इये मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार पाच आनिक कर्मेंद्रिये मणिपती ती जिये जाणीजती ऐके कैवल्यपती सांगतसे पै प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगिनिगी द्वारी पाच इही एवं दाहा ही करणे सांगितली देव म्हणे परीस आता पुढेपणे म्हणते ऐसे जे इंद्रिया आणि बुद्धी माझा रेलिये संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे निळी मे अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वाव झाले आणि शुक्र शोणिताचा सांदा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशदा एकच झाले मग तीही दाही भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या तेत चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेने ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळियावले वाया मन हे नाव एरवी कल्पनची सावेव जयाचे निसंगे जीव दशावस्तू जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सुएक छळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठीपूर्वी भयासी गा द्वैत जेथे उठी अविद्या जे निलाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने ते गा किरीटी मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्शू आणि शब्दू रूप रसगंधू हा विशो पंचविधू ज्ञानेंद्रियाचा इही पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारे भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विन्मूत्राचा हे कर्मेंद्रियाचे पाच विषय गा साच जे बांधुनिया माच क्रिया धावे ऐसे हे दाही विषय गा इये देही आता इच्छा तेही सांगिजेल. त्याप्रमाणे या पाच महाभूतांचे पंचीकरण होऊन जेव्हा देह बनतो तेव्हा त्याला तो चहूकडे नाचवतो तो हा अहंकार होय. किंवा देह नाहीसा झाल्यावर देहाधिक सर्व उपाधींचा केलेल्या कर्माच्या संस्कारात जसा लय होतो किंवा बीजाच्या पोटात संपूर्ण वृक्ष जसा गुप्तपणे साठवलेला असतो अथवा तंतूच्या अवस्थेत वस्त्रपणा जसा गुप्तपणाने असतो त्याप्रमाणे आपला स्थूल आकार टाकून देऊन महाभूते व महाभूतादी आकार जिथे सूक्ष्मपणे लय पावतात अर्जुना त्याला अव्यक्त असे म्हणावे. आता सर्व इंद्रियांचे भेद एक तर कान डोळे त्वचा नाक व जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या पाच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे मिळवलेले पाच विषयांच्या सुखदुःखाची निवड बुद्धी करते. यानंतर तोंड हात पाय गुदद्वार व लिंग हे आणखी पाच प्रकार यांनाच कर्मेंद्रिय असे म्हणतात. या शरीरात असणारी प्राणांची प्रिय अशी जी क्रियाशक्ती ती याच कर्मेंद्रियाच्या द्वारे आत बाहेर एरझरा करीत असते. देव पुढे म्हणाले याप्रमाणे तुला 10 इंद्रिये सांगितली. आता मन ते काय ते नीट ऐक. ते मन इंद्रिय आणि बुद्धी या दोन्हींच्या सांध्यामध्ये रजोगुणांच्या खांदीवर हेलकावे खात असते. आकाशाची निलिमा मृगजळांच्या लाटा जशा व्यर्थ आहेत
त्याप्रमाणे हे मन व्यर्थच वाऱ्याच्या वावडीप्रमाणे भराऱ्या मारते आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वांचा आकार बनते तेव्हा एकाच वायुतत्वाचे स्थान भेदाने पंचप्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग ते 10 भाग आपापल्या शक्तीप्रमाणे शरीरातील एकेका स्थानी राहतात. त्यामध्ये निखळ चंचलपणा राहिल्याने त्याचे अंगी रजोगुणाचे बळ उत्पन्न होते. ते अहंकाराच्या उरावर पण अहंकार व बुद्धी यांच्या मध्यभागी राहून बळावते. त्याला मन असे उगाचच नाव आहे, पण वास्तविक पाहू जाता त्याला साकार कल्पनाच म्हणणे शोभते. याच्याच योगाने परब्रह्म वस्तूला जीवत्व किंवा जीवदशा प्राप्त झाली आहे, जे कोणत्याही प्रकृतीचे क्रियेचे मूळ असून यांच्यामुळेच इच्छा बलवान होते व त्याचा नित्य अहंकाराशी झगडा चालू असतो, जे इच्छा वाढविते, आशा प्रबळ करते व ज्याच्यामुळे भय उत्पन्न होते. द्वैत भावना जिथे उत्पन्न होते, ज्यामुळे अविद्या माया अज्ञान पुष्ट होते आणि जे इंद्रियांना विषयामध्ये ढकलते, जे केवळ संकल्पाने सृष्टीची घडामोड करते व अनेक मनोराज्य रचते व ती मोडूनही टाकते, जे भ्रमाचे कोठार वायूचा गाभा आहे, जे बुद्धीचे निश्चयाचे द्वार बंद करून तिला कोंडते. अर्जुना, त्याला मन म्हणावे, यात काही चूक नाही. आता विषयांची नावे व भेद एक, तर शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. ज्याप्रमाणे हिरवा चारा पाहून जनावर त्याच्याकडे धाव घेते, त्याप्रमाणे या 5 ज्ञानेंद्रियाच्या दरवाजांनी ज्ञान विषयाकडे धाव घेते. आता स्वर वर्ण व विसर्ग यांचा उच्चार, देणे घेणे हात, चालणे पाय व मलमूत्र विसर्जन करणे गुदद्वार व लिंग हे 5 कर्मेंद्रियाचे 5 विषय आहेत, ज्याच्या मदतीने बाह्य क्रिया घडत असतात. याप्रमाणे या देहातील 10 इंद्रियांचे 10 विषय आहेत. आता इच्छा कोणती तेही सांगतो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.